नमस्कार. आज आहे भावाचा उपास. त्यामुळे आत्या इथे शाबू करून घेत होती. मला म्हणाली देवपूजा करून घे. कारण आम्हाला देवपूजा करून वारुळाची पण पूजा करायला जायची होती. आमच्याकडे आजही आणि उद्याही वारुळाची पूजा केली जाते. काही जणांकडे अशी पद्धत आहे की उद्याच पूजा करतात. आमच्याकडे आज पूजा करून घेतात आणि उद्या नैवेद्य दाखवून घ्यायचा असतो. पुरणाचा स्वयंपाक करतात आणि त्याचा नैवेद्य असतो. तर छान अशी इथे मी पूजा करून घेतली होती. घर कितीही झाडून पुसून स्वच्छ केलं ना तरी प्रसन्न नाही वाटत, जे की पूजा केल्यावर वाटतं. तर खूप छान प्रसन्न वाटत होतं. इथे मी तोपर्यंत देवपूजा करूपर्यंत आत्याने इथे आरतीचं ताट करून ठेवलं होतं. तर हे नागोबा नरसोबाचं जे फोटो होतं ते मी इथे चिटकावून घेतलं. देवारात कुठे जागा नव्हती म्हणून इथे देवारावर चिटकावलं मी. तर याची छान अशी पूजा करून घेतली. तर आज ज्वारीच्या लाह्या वगैरे ते असतात. तर आम्ही ते वारुळाची पूजा करायला आलो होतो. तर आत्याने आधी वारुळाची पूजा करून घेतली. पंचामृत वगैरे घातलं. वस्त्रमाळा वगैरे केल्या होत्या आम्ही. वारं खूप सुटलं होतं त्यामुळे दिवे काय राहिले नाहीत, ते शांत झाले. वारं सुटल्यामुळे पूजा काय नीट करता आली नाही. वारूळ काय फार लांब नव्हतं, ते वाटेवरतीच होतं. त्यामुळे आम्ही काय नट्टापट्टा वगैरे असं केला नव्हता. तर घरी गेल्यानंतर मी देवाला उपहार दाखवला. त्यानंतर आम्ही दोघींनी फराळ केलं. तर कसा वाटला आजचा? भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.